स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. पतंगराव कदम यांच्या कन्या भारती लाड अनंतात विलीन. पुण्यात घेतला अखेरचा श्वास. कुंडलमध्ये दिला भडागणी. सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. प्रवेश सुरू. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, ॲबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. दिवंगत काँग्रेस नेते डॉक्टर पतंगराव कदम यांच्या कन्या भारती महेंद्र लाड वय 53 यांचं पुण्यात अल्पशा आजारानं सोमवारी 28 एप्रिल सकाळी निधन झालं. त्यांच्याच नावाने पतंगराव कदम यांनी शैक्षणिक व अन्य संस्थांचं जाळं देशभर विणलंय. भारती लाड यांचा जन्म 18 जुलै 1972 रोजी सोनसळ तालुका कडेगाव इथं झाला. पतंगराव कदम यांच्या संघर्षाचा काळ त्यांनी अतिशय जवळून पाहिला होता. त्यामुळे डॉक्टर कदम यांनी त्यांच्याच नावानं सर्व संस्थांचं जाळं उभं केलं. राजकीय सामाजिक वारसा जपत भारती लाड यांनी आयुष्यभर सामान्य राहणीमान जपलं. कुंडल तालुका पलूस येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक असलेले महेंद्र लाड यांच्याशी त्यांनी 1993 मध्ये विवाह केला. त्यांच्या प्रयत्नातून भारती शुगर, डॉक्टर पतंगराव कदम विद्यासंकुल अशा अनेक संस्था नावारूपास आल्या. महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्या नेहमी अग्रेसर होत्या. महेंद्र लाड यांच्यावर जिल्हा बँकेचे संचालक तर रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आल्यानं गावगाडा आणि संसार यांची जबाबदारी त्यांनी पेलली. त्यांच्या पश्चात पती, 2 मुले असा परिवार आहे. भारतीताईंना 14 एप्रिल रोजी घरी चक्कर आल्यानं सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलं. नंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलं असता त्यांना किडनी विकार झाल्याचं समजलं. डॉक्टरांनी त्यांच्यावरती शर्थीचे उपचार केले, परंतु 28 एप्रिल रोजी त्यांच्यावरती काळाने घाला घातला आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. पुणे येथून त्यांचं पार्थिव कुंडल इथं आणण्यात आलं. कुंडल येथील राहत्या घरी ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. कुंडल गावातून गंगामाता स्मशान इथं ते आणण्यात आलं. गाव बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुले ऋषिकेश आणि रोहन यांनी भडागणी दिला. यावेळी खासदार विशाल पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, आमदार सुहास बाबर, आमदार अरुण लाड, माजी आमदार मानसिंग नाईक, पृथ्वीराज देशमुख, मोहनराव कदम, शिवाजीराव कदम, शरद लाड, दिनकर पाटील, संग्रामसिंह देशमुख, मोहनराव कदम, डॉक्टर शिवाजीराव कदम, अमोल बाबर, जयसिंग कदम, शरद कदम, डॉक्टर जितेश कदम, JK बापू जाधव, विटा हायस्कूलचे मुख्याध्यापक हनुमंत जाधव,
बाळासाहेब पाटील, बाळासाहेब पवार, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भारती यांच्या निधनानंतर विश्वजित कदम यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट करत त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. भारतीताई यांच्या निधनानं कदम कुटुंबियांची मोठी हानी झाली असून ती कधीही न भरून निघणारी आहे. आजवरच्या वाटचालीत त्यांचं पाठबळ, प्रेम, स्नेह नेहमीच ऊर्जादायी राहिलं. रक्षा विसर्जन 1 मे 2025 रोजी कुंडल येथे सकाळी 10 वाजता आहे.
कुंडलवरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.